नमस्कार, मी रौनक म्हात्रे. लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. कर्नाटक पोलीस दलात खळबळ उडवणारा प्रकार. डीजीपी पोझिशनवर असलेल्या ऑफिसरचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यानंतर राज्य सरकारने त्यावर मोठी कारवाई केली. डीजीपी के रामचंद्र राव यांचं निलंबन. हा फक्त एक व्हिडिओ नाही, हा प्रश्न आहे सत्तेचा, जबाबदारीचा आणि कायद्याच्या विश्वासाचा. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये व्हिडिओ प्रकरण नेमकं काय आहे, सरकारची भूमिका काय, विरोधक काय म्हणत आहेत आणि सर्वात महत्वाचं, सामान्य नागरिकांचा लॉ अँड ऑर्डरवरचा विश्वास टिकेल का? सोशल मीडियावर सोमवारी काही व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिप्समध्ये कर्नाटकातील वरिष्ठ IPS अधिकारी के रामचंद्र राव वेगवेगळ्या महिलांसोबत कथित आक्षेपार्ह स्थितीत दिसत असल्याचा दावा करण्यात आला. या व्हिडिओची सत्यता अद्याप ऑफिशियली सिद्ध झालेली नाही. मात्र व्हिडिओ समोर येताच प्रशासनात खळबळ माजली. जनतेने संताप व्यक्त केला. रामचंद्र राव हे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस सिव्हिल राईट एन्फोर्समेंट या पदावर कार्यरत होते. राज्य सरकारने व्हिडिओची गांभीर्याने दखल घेत त्यांना तात्काळ निलंबित केलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रामचंद्र राव यांनी कर्नाटकाचे गृहमंत्री जी परमेश्वर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भेट होऊ शकली नाही. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. मला या व्हिडिओमुळे मोठा धक्का बसला आहे. माझा या व्हिडिओशी कोणताही संबंध नाही. आजकाल बनावट व्हिडिओ तयार करणं सोपं आहे. माझी बदनामी करण्याचा हा कट असू शकतो. ते पुढे असंही म्हणाले की जर हे व्हिडिओ जुने असतील तर ते सुमारे 8 वर्षांपूर्वीचे असू शकतात, जेव्हा ते बेळगाव येथे नियुक्त होते. मात्र त्यांनी पुन्हा ठामपणे नकार दिला की त्यांचा या व्हिडिओशी काहीही संबंध नाही. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. पद काहीही असो, दोषी आढळल्यास कठोर कारवाई होईल. सरकारने संकेत दिले आहेत की संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल. व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल. चौकशी अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. सध्या निलंबन ही प्राथमिक कारवाई आहे. या प्रकरणावर राजकारणही तापलेलं आहे. विरोधी पक्ष भाजपने काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला हे असं म्हणतात की कर्नाटकात कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था अत्यंत बिकट आहे. जर DGP स्तरावरील अधिकारी अशा प्रकारात अडकला असेल तर सामान्य महिलांची सुरक्षा काय असेल? काँग्रेसकडून मात्र असा युक्तिवाद केला जातो की सरकारने तात्काळ कारवाई केली आहे आणि चौकशीशिवाय निष्कर्ष काढणं योग्य नाही. हा प्रश्न फक्त एका अधिकाऱ्याचा नाही, हा प्रश्न आहे सार्वजनिक पदावरील जबाबदारीचा, सत्तेच्या वापराचा आणि कायद्यावरील विश्वासाचा. आज जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर असे आरोप होत असतील तर सामान्य नागरिक न्यायासाठी कोणाकडे पाहणार? फक्त निलंबन पुरेसा आहे का? की अशा प्रकरणामध्ये जलद, पारदर्शक आणि कठोर निकाल गरजेचा आहे? कारण कायद्यावरचा विश्वास एकदा तुटला तर तो पुन्हा उभा करणं सोपं नाही. अधिकारी निलंबित आहेत, चौकशीचे आदेश दिले आहेत आणि संपूर्ण देशाचं लक्ष फक्त कर्नाटकाकडे लागलेलं आहे. चौकशीतून सत्य काय बाहेर येतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, कायदा फक्त पुस्तकात नाही, तो वागण्यात दिसायला हवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमचं या घटनेबद्दलचं स्पष्ट मत आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि भरपूर शेअर करा आणि आमचं लोकल बंधन मीडिया चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.